भारताचा प्रखर सूर्य लक्ष्मीनारायण रस्त्यावर मावळला होता आणि त्या गोंधळावर एक सोनेरी छटा पसरली होती. झॉम्बीजच्या आक्रमणाने शहराचा विध्वंस केला होता, मागे विनाशाची आणि मृत्यूची एक लांबच लांब साखळी सोडली होती. या हाहाकाराच्या दरम्यान रघुनाथ आणि गणेश हे दोन भाऊ ताठ उभे होते. त्यांनी केलेल्या संहारामुळे त्यांच्या बंदुका अजूनही धूर ओकत होत्या. त्यांनी स्थानिक पानपेढीच्या दुकानाजवळ झॉम्बीजच्या एका टोळीचा सामना केला होता आणि त्यांची गोळीबाराची अचूकता कामी आली होती, कारण त्यांनी त्या मेंदूहीन प्राण्यांना एकामागून एक खाली पाडले होते. हवेत दारुगोळा, रक्त आणि पानाचा गोड सुगंध मिसळला होता. जेव्हा शेवटचा झोंबी कोसळला तेव्हा त्या भावांनी त्या संहाराचे निरीक्षण केले. मोठा भाऊ रघुनाथने गंभीरपणे मान डोलवली. जगणे हेच ध्येय आहे गणेश, उद्या दुसरी लढाई आहे. ते रात्रीच्या आश्रयासाठी सूर्यास्ताच्या दिशेने चालू लागले. अधूनमधून येणाऱ्या कणण्याच्या किंवा फरफटत चालण्याच्या आवाजाव्यतिरिक्त रस्ते भयान शांत होते. त्यांना माहीत होते की रात्र झॉम्बीजची आहे आणि त्यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी एका सुरक्षित जागेची गरज होती. ते अंधारात अदृश्य झाल्यावर शहराने जणू सुटकेचा निःश्वास सोडला. ती शांतता म्हणजे येऊ घातलेल्या संकटातून मिळालेली एक तात्पुरती उसंत होती. त्या भावांच्या प्रतिकारामुळे त्यांना 1 किंवा कदाचित 2 दिवसांची मुदत मिळाली होती. पण या नवीन जगात वेळ ही एक अशी चैनीची गोष्ट होती जी ते परवडू शकत नव्हते. जगण्याची लढाई नुकतीच सुरू झाली होती आणि लक्ष्मीनारायण रस्ता हे त्यांचे रणांगण असणार होते. उद्या ते पुन्हा एकदा झॉम्बीजच्या टोळीचा सामना करतील, बंदुका धडाडतील, हृदय धडधडतील आणि त्यांच्या आत एक तीव्र निर्धार पेटलेला असेल.